तुमचं प्रियंका आणि वर्च वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट, सुगंधी आणि प्रोटीनने भरपूर अशी सोयाबीन बिर्याणी। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि हॉटेलसारखी चव तुम्हाला घरी मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। आणि ह्या रेसिपीसाठी जे लागणारे साहित्य आहे ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले सोयाबीन मी आता कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि त्यात 10 मिनिटं मी बॉईल करून घेणार आहे। सोयाबीन आपले बॉईल झाले आहेत आणि आता बासमती राईस मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला मी अर्धा तास तसाच ठेवणार आहे। आणि आता स्टीलच्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यात मी मीठ, जिरे, तेजपत्ता, लिंबाची फोड, स्टारफूल, दालचिनी आणि वरून थोडंसं तूप असं मी त्याच्यात घालणार आहे। चला पाण्याला उकळी आली आणि आता बासमती राईस आपण बॉईल करून घेऊयात। इकडं आता आपला हा राईस 80% शिजलेला आहे। त्याला आपण आता चाळणीने गाळून घेणार आहोत आणि तो आता इकडे थंड करायला ठेवणार आहोत। चला तर आता आपल्याला सोयाबीन मॅरिनेट करायचे आहे। त्यासाठी आपण कांदे, टोमॅटो, कोथिंबीर हे बारीक चिरून घेऊयात। मॅरिनेशनसाठी लागणारे कांदे आपण आता इकडे फ्राय करून घेणार आहोत। तर मॅरिनेशनला सुरुवात करूया। इकडं अद्रक लसूण पेस्ट, दही, तिखट, हळद, बिर्याणी मसाला, धनेपूड, गरम मसाला, भाजलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि वरून थोडं तेल हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूयात। आता याला आपण अर्धा तास असंच ठेवूयात। इकडे आपले सोयाबीन छानपैकी मॅरिनेट झालेले आहेत आणि आता इकडं कढई घेऊन मी कढईत तेल घातलंय। तेल तापत आलंय, त्यात मी जिरं घालते, नंतर कांदा घालते। कांदा चांगला गोल्डन फ्राय होईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे। कांदा छान लालसर झाला आहे। आता मी वरून टोमॅटो घालते आणि टोमॅटो आणि कांदे छान लालसर होईपर्यंत मी थोडंसं 2 ते 3 मिनटं त्याला वाफ येऊ देणार आहे। कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आता मॅरिनेट केलेले जे सोयाबीन आहे ते आपण इथं घालणार आहोत। तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करूयात, म्हणजे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते सगळे व्यवस्थित मिक्स होतील। आणि त्यानंतर आपण याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं छान शिजवून घेणार आहोत। चला आता एकसारख्या भाताची अशी लेयर आपण पसरून घेणार आहोत।
चला फायनली आपली सोयाबीन बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त सुगंध सुटला आहे. तयार आहे आपली सोयाबीन बिर्याणी. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया. बाय.